आताची सर्वात महत्त्वाची बातमी ती म्हणजे मातोश्रीवर नाराजीचे वारे वाहू लागलेत का असा सवाल उपस्थित होताना दिसतोय। रश्मी ठाकरेंनी तेजस्वी घोसाळकरांना टाळलं का असा एक नव्हे अनेक प्रश्न उपस्थित होताना दिसतायत। कारण घोसाळकर येण्याआधीच रश्मी ठाकरे मातोश्रीवरून निघाल्यात। तेजस्वी घोसाळकर मातोश्रीवर पोहोचण्याआधीच रश्मी ठाकरे मातोश्रीवरून निघाल्यात। त्यामुळे आता नाराज तेजस्वी घोसाळकर या मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेत आहेत। आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी पंकज दळवी। पंकज, मातोश्रीवर आता नाराजीचे वारे वाहू लागलेत का असा सवाल उपस्थित होतोय। कारण रश्मी ठाकरे तेजस्वी घोसाळकर येण्याच्या अगोदरच मातोश्रीवरून निघाल्यात। या संदर्भातला अधिकचा तपशील गोष्टीला आपण पॉइंट्स मध्ये किंवा 3 टप्प्यात बघणं गरजेचं आहे। पहिलं म्हणजे तेजस्वी घोसाळकर या मातोश्रीवर येणार होत्या, साधारणपणे महिला नेत्याच्या असतात त्यांची नाराजी किंवा त्यांचे प्रश्न याच्यावरती रश्मी ठाकरे ज्या सुद्धा तिथे असतात त्या सुद्धा चर्चा करत असतात। त्यामुळे आजच्या बैठकीला रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे तिघही असणं अपेक्षित होतं। मात्र रश्मी ठाकरे या तेजस्वी ठाकरे येण्याच्या काही मिनिटं अगदी म्हणजे 5 ते 7 मिनिटं आधी मातोश्रीवरून बाहेर पडल्या। रश्मी ठाकरे मातोश्रीवरून बाहेर पडल्यानंतर तेजस्वी घोसाळकर यांचे सासरे माजी आमदार विनोद घोसाळकर हे मातोश्रीवरती आले। विनोद घोसाळकर हे स्वतंत्र त्यांच्या गाडीमधून आले होते। हा दुसरा टप्पा विनोद घोसाळकर यांच्या मातोश्रीवरती येण्यानंतर साधारणतः 5 मिनिटांनी तेजस्वी घोसाळकर या आपल्या वेगळ्या गाडीतून आल्या आणि आता मातोश्रीवरती साधारणतः 15 ते 20 मिनिटं तरी चर्चा सुरू आहे। मुद्दा हा उपस्थित होतो की रश्मी ठाकरे यांनी तेजस्वी घोसाळकर यांची भेट टाळली का। दुसरं, विधानसभा निवडणुकीच्या आधी घोसाळकर यांच्या गृहांतर्गत काही वाद आहेत का, घरात वाद आहेत त्याचा प्रश्न निर्माण झाला होता। कारण आधी तेजस्वी घोसाळकरांची उमेदवारी, नंतर विनोद चव्हाणांची उमेदवारी जाहीर होणं, नाराजी दिसून येणं हा सगळा प्रकार होता। त्यामुळे नाराज तेजस्वी घोसाळकर यांची समजूत काढण्यात मातोश्रीला यश मिळत होता की आजची बैठक ही एक औपचारिकता असेल, एक महत्वाचं असणार आहे। कारण त्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिलेला आहे। आजच्या बैठकीनंतर ते पक्षाला सुद्धा महाराष्ट्र प्रधान पक्षाला सोडचिठ्ठी देणार की पक्ष करणार हे आजच्या बैठकीनंतर स्पष्ट होईल। जी 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 धन्यवाद पंकज, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।